श्री संपूर्ण गुरुचरित्र दिवस दुसरा अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची या चरणा. कर संपुट जोडणी जाना विनवितसे परियेसा. जय जया सिद्धमुनी तू तारक या भवारणी. सांगितले ज्ञान प्रकाशोनी स्थिर झाले मन माझे. गुरुचरित्र कथामृत सेविता तृष्णा अधिक होत. शमन करणार समर्थ तूच एक कृपानिधी. गुरुचरित्र कामधेनू सांगतले तुम्हा विस्तारोनी. तृप्त नव्हे माझे मनू आणखी अपेक्षा होतसे. शुद्धे करुणी पिंडिले ढोर जैसे पावे तृण बिढार. त्याते होय मनोहर नवेची तेथुनी परतोनी. एखादा न देखे तक्र स्वप्नी त्यासी मिळे क्षीरवर्णी. नोहे मन त्याचे धनी केवी सोडी तो ठाव. तैसा आपण स्वल्पज्ञानी नेनेत होतो गुरु निर्वाणी. अविद्या माया वेष्टोनी कष्टत होतो स्वामी या. अज्ञान तिमिरजन निसी ज्योती स्वरूप तुची होसी. प्रकाश गेले गा आम्हासी निज स्वरूप श्री गुरूंचे. तुवा केले उपकारासी उत्तीर्ण काय होऊ सरसी. कल्पवृक्ष दिले यासी प्रत्युपकार काय द्यावा. एखादा देता चिंतामणी त्यासी उपकार काय धरणी. नाही दिदले न कोण एको काणी कृपामूर्ती सिद्धराया. ऐशा तुझ्या उपकारासी उत्तीर्ण नव्हे जन्मोजन्मेसी. म्हणून लागतसे चरणांसी एको भावे करुणिया. स्वामींनी निरोपिला धर्म अर्थ अधिक झाला मज स्वार्थ. उपजला मनी परमार्थ गुरुसी भजावे निरंतर. प्रयागी असता गुरुमूर्ती माधव सरस्वतीच दीक्षा देती. पुढे काय वर्तली स्थिती आम्हा प्रती विस्तारावे. एकुणी शिष्यांचे वचन सिद्धमुनी विस्तारून. मस्तकी हस्त ठेवून आश्वासिती तयावेळी. धन्य धन्य शिष्या सगुण तुझ लादले श्री गुरुचरण. संसार तारक भवारण तुझ एक परियेसा. तुवा ओळखली श्री गुरुची सोय म्हणून पुससी भक्तिभावे. संतोष होता आनंदमय तुझ्या प्रश्ने करुणिया. सांगेन एक एक चित्त चरित्र गुरुचे विख्याते. उपदेश देऊनी माधव होते क्वचित काळ तेथेची. असता तेथे वर्तमानी प्रख्यात झाला महिमा सगुनी. शिष्य झाले अपार मुनी मुख्य माधव सरस्वती. तया शिष्यांची नामे सांगता विस्तार होईल बहुकथा. प्रख्यात असती नामे सात सांगेन एक चित्ते. बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती. पाचवा असे आनिक यती सदानंद सरस्वती देखा. ज्ञानज्योती सरस्वती एक. सातवा सिद्ध आपण एक. अपार होते शिष्य आणिक एकाहून एक श्रेष्ठ पै. त्या शिष्या समवेत श्री गुरु निघाले दक्षिण पंथ. समस्त क्षेत्रे पावन करिता आले पुन्हा. कारंज नगरासी भेटी झाली जनक जननी. येऊनी लागता ती चरणी. चतुर्वर्ग भ्राते भगिनी समस्त भेटती स्वामी या. देखून या श्री गुरुमूर्तीसी नगर लोक अत्यंत हर्षी. आले समस्त भेटीसी पूजा करती परोपरी. घरोघरी श्री गुरुसी पाचारिती भिक्षेसी. झाले रूप बहुवसी घरोघरी पूजा घेती. समस्त लोक विस्मय करती. अवतार हा श्री विष्णू निश्चिती. वेशधारी दिसतो यती परमपुरुष होय जाना. या ते नर जे म्हणती ते नर जाती नरकाप्रती. कार्याकारण अवतार होती ब्रह्मा विष्णू महेश्वर. जननी जनक येते रीती पूजा करती भावभक्ती. श्री गुरु झाले श्रीपाद यती जाती स्मृती. जननीसी देखुनी जननी तये वेळी. माथा ठेवी चरण कमळी. सत्यसंकल्प चंद्रमौळी प्रदोष पूजा आली फळा. पतीस सांगे तया वेळी पूर्वजन्मीचे चरित्र सकळी. विश्ववंद्य पुत्र प्रबळी व्हावा म्हणून आराधिले म्या. याची श्रीपाद ईश्वराचे पूजन केले मनोवाचे. प्रसिद्ध झाले जन्म आमचे साफल्य केले परियेसा. मनोनी नमिती दोघे जणी विनविता ती कर जोडुनी. उद्धरावे या भावारणी जगन्नाथा यतिराया. श्री गुरुमंती तयासी एखादे काळी परियेसी. पुत्र होय संन्यासी उद्धारील कुडे 42. त्यासी शाश्वत ब्रह्मलोक अचडपद असे देख. त्याचे कुडी उपजिता आणिक त्यासे हे ब्रह्मपद परियेसा. यमाचे दुःख भयाभीत नोहे त्याचे पितृसंततीत. पूर्वज जरी नरकी असत त्याशी शाश्वत ब्रह्मपद. या कारणे आम्ही देखा
घेतला आश्रम विषेका. तुम्हा नाही यमाची शंका, ब्रह्मपद असे सत्य. ऐसे सांगुनी तयांसी आश्वासित असे बहुवसी. तुमचे पुत्र शतायुषी अष्टेश्वर नांदती. त्यांचे पुत्रोत्तर तुम्ही पाहाल सुखे तुमचे नयनी. पावाल क्षेम काशी भुवनी अंतकाळी परियेसा. मुक्तिस्थान काशीपुर प्रख्यात असे वेदशास्त्र. न करी मनी चिंता मात्र म्हणून सांगती तये वेळी. त्यांची कन्या असे एक नाम तिचे रत्नाई विशेष. श्री गुरुसी नमुनी एक विण्वितसे परियेसा. विण्वितसे परोपरी स्वामी माते तारी तारी. बुडोनी जाते भवसागरी संसार माया वेष्टोनिया. संसार ताप यत्रासी आपण भीतसे परियेसी. निर्लिप्त करी गा आम्हासी आपण तपासी जाईन. एकुणी तियांचे वचन श्री गुरु निरोपताती आपण. स्त्रियांसी पती सेवा चरण तेची तपत परियेसा. येणे या भावार्न वासी कडे पडती परियेसी. जैसा भाव आहे ज्यासी. एकुणी तियांचे वचन श्री गुरु निरोपिताती आपण. स्त्रियांसी पती सेवा चरण तेची तप परियेसा. येणे या भावार्न वासी कडे पडती परियेसी. जैसा भाव असे ज्यासी तैसे होईल परियेसा. उतरावया पैल पार स्त्रियांसी असे तो भ्रतार. मने करुणी निर्धार भजा पुरुष शिव समानी. त्यासी होय उद्धार गती वेदपुराणे वाखानिती. अंतकरणी न करी खंती ते तू गती होईल जान. एकुणी श्री गुरूंचे वचन विण्वितसे कर जोडून. श्री गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान विण्वितसे अवधारी. तू जानसी भविष्यभूत कैसे माते उपदेशित. माझे प्रालब्ध कवनगत विस्तारावे मजप्रती. श्री गुरु म्हणती तियेसी तुझी वासना असे तपासी. संचित पाप असे तुझसी भोगणे असे परियेसा. पूर्वजन्मी तू परियेसा चरणी लाथिले धेनुसी. शेजारी स्त्री पुरुषांसी विरोधे लाविला कलह जाना. तया दोषास्तव देखा ते तू बाधा असे अनेका. गायत्रीसी लाथिले एका तू सर्वांगी कुष्टी होसील. विरोध केला स्त्री पुरुषांसी तुझा पौरुष होईल तापसी. ते तू त्यजील भरवसी अर्जित तुझे ऐसे असे. एकुणी दुःख करी बहुत श्री गुरुचरणी असे लोळत. मज उद्धारावे श्री गुरुनाथा त्वरित म्हणून चरणी लागली. श्री गुरु म्हणती एके बाळे क्वचित काळ असाल भले. अपरवयासा होतांसी काळे पती तुझा येती होये. तदनंतर तुझा देह कुष्टी होईल अवेव. बहुगुणी स्वदेह वय मग होईल तुझ गती. नाचता तुझा देह जान भेटील होईल आमचे चरण. तुझे पाप होईल दहन सांगेन क्षेत्र एकपा. भीमातीर दक्षिण देशी असे तीर्थ पाप विनाशी. तेथे जाय तू भरवसी अवस्था तुझ घडलियावरी. या भूमंडळी विख्यात तीर्थ असे अतिसमर्थ. गंधर्वपुर असे ख्यात अमररजा संगम प्रसिद्ध जान. ऐसे सांगून तियेसी श्री गुरु निघाले दक्षिण देशी. त्र्यंबक क्षेत्रासी आले गौतमी उद्धव जने. जेथे शिष्यासहित गुरुमूर्ती आले नाशिक क्षेत्राप्रती. तीर्थमहिमा असे ख्याती पुराणांतरी परियेसा. तीर्थमहिमा सांगता विस्तार होईल बहुकथा. संक्षेप मार्ग तुझा आता सांगतसे परियेसी. त्या गौतमाची महिमा सांगता अपार असे आम्हा. बहिरानव उदक उगमा ब्रह्मांडा व्यतिरिक्त. जटामुकुटी तीर्थेश्वर धरली होती प्रीतिकर. बिडोनी समस्त ऋषीश्वर उपाय केला परियेसा. ब्रह्म ऋषी गौतम देखा तपस्वी असे विशेषा. व्रीही पेरिले वृत्त एका अनुष्ठान स्थानाजवळी. पूर्वी मुनी सकळी नित्य पेरुणी पिकवती साळी. ऐसे त्यांचे मंत्रबळी महापुण्य पुरुष असती. समस्त ऋषी मिळवणी विचार करती आपुले मनी. ऋषी गौतम महामुनी सर्वेश्वराचा मुख्यदास. त्यासी घालिता साकडे गंगा आणीला आपले चाडे. समस्त आम्हा पुण्यगडे गंगा स्नाने भूमंडळी. श्लोक या गती योर्गयुक्तांना मुनींना मूर्ध्वे रेतसाम. सा गती सर्व जंतूंना गौतमी तीर वासिनाम. टीका ऊर्ध्वरेत मुनीश्वरांसी कोटी वर्ष तपस्वियांसी. जे गती होय परियेसी ते स्नान मात्रे गौतमीच्या. या कारणे गौतमीसी आनावे यत्ने भूमंडळीसी. साकडे घालिता गौतमासी आणिता गंगा आम्हा लाभ. म्हणून रचिला माव एक दुर्वेची गाय सवत्वक.
करुणी पाठविली एक गौतमाचे ब्रीही भक्षणासी. ऋषी होता अनुष्ठानी, देखिले धेनुसी नहिनी. निवारावया तक्षणी दर्भ पवित्र सोडिले. तेची कुश जाहले शस्त्र धेनुसी लागले जैसे वज्रास्त्र. पंचत्व पावली त्वरित घडली हत्या गौतमासी. मिळोनी समस्त ऋषीजन प्रायचित्त देती जान. गंगा भूमंडळी आन येऊनी तुम्हा नाही शुद्धी. या कारणे गौतम ऋषी तप केले सहस्त्रवर्षी. प्रसन्न झाला व्योमकेशी वर माग म्हणितले. गौतम म्हणे सर्वेश्वरा तुआ देखील मजवरा. उद्धारावयास सचराचरा द्यावी गंगा भूमंडळासी. गौतमाचे विनंतीसी निरोप दिधला गंगेसी. घेऊनी आला भूमंडळासी पाप क्षालनार्थ मनुष्यांचे. ऐसी गंगा भागीरथी कवना वर्णावया सामर्थ. याची कारणे श्री गुरुनाथ आले एक नामधारका. ऐशी गौतमी तटाका यात्रा श्री गुरु आपणा आचरत. पुढे मागती लोकानुग्रहार्थ आपण हिंडे परियेसा. तटाक यात्रा करिता देख आले श्री गुरु मंजरिका. तेथे होता मुनी एक विख्यात माधवारण्य. सदा मानस पूजा त्यासी नुसिंह सर मूर्ती परियेसी. देखता झाला श्री गुरुसी मानस मूर्ती जैसी देखे. विस्मित होनी मानसी नमिती झाला श्री गुरुमूर्तीसी. स्तोत्र करी बहुवसी अतिभक्ती करुणिया. श्लोक यदि व्यपाद व्यम्यव साक्षत अधिष्ठित देव नदी समीपे. य उत्तरे तीरनिवासी रोमा लक्ष्मीपत्यस्थ निवसंस नित्यम. ओव्या येणे परी श्री गुरुसी विन्वी माधवारण्य हर्षी. श्री गुरु म्हणती संतोषी तवा माधवारण्यासी. श्लोक अत्यंत मार्गस्थिती मार्गरूप अत्यंत योगाधिकारत्वोत्तम. मार्गच मार्गत्व विचिन्वतो मे मार्गोदय माधव दर्शयते. ओव्या ऐसे श्री गुरु तयासी आश्वासोनी म्हणती हर्षी. निजस्वरूप तयासी दाविता झाले परियेसा. श्री गुरुचे स्वरूप देखोनी संतोषी झाला तो मुनी. विनवितसे कर जोडोनी नाना परी स्तुती करी. जय जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतार. लोका दिससी नरू परमपुरुषा जगज्योती. तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी. कृतार्थ केले आम्हासी दर्शन दिले चरण आपले. ऐसे परी श्री गुरुसी स्तुती करी तो तापसी. संतोष होऊन अतिहर्षी आश्वासिती तयोवेळी. म्हणती श्री गुरु तयासी सिद्धी झाला तुझ्या मंत्रासी. तज सद्गती भरवसी ब्रह्मलोक प्राप्त होय. नित्यपूजा तू मानसी करसी नुसिंह मूर्तीसी. प्रत्यक्ष होईल परियसी न करी संशय मनात. ऐसे सांगून तयासी श्री गुरु निघाले परियसी. आले वासर ब्रह्मेश्वराशी गंगातीर महाक्षेत्र. तया गंगा तटाकात श्री गुरु समस्त शिष्यासहित. स्नान करीत गंगेत आला तेथे विप्र एक. कुक्षिवता असे बहुत तटाकी असे लोळत. उदरवत्या अत्यंत त्यजुपाहे प्राण देखा. पोटव्यता बहुत्यासी नित्य करीतो उपवासासी. भोजन केलिया दुःखे ऐसी प्राणांतिक होतसे. या कारणे द्विजवरी सदा करी फलाहार. अन्यासी त्यासी असे वर जेविता प्राण तज्जुपाहे. पक्षमासा भोजन करी व्यथा उठे त्याचे उदरी. असा कितीक दिवस परी कष्ट होता तो द्विज. पूर्वी दिवसी तया ग्रामी आला सन महानवमी. जेविला मिष्टान्न मनोधर्मी मासे एक पारण केले. भोजन केले अन्न बहुत त्याने पोट असे दुखत. गंगातीरी असे लोडत प्राण त्वरित तुझे पाहे. दुःख करी द्विज अपार म्हणे गंगेत त्याजी न शरीर. नको आता संसार पापरूपे वर्तित. अन्न प्राण अन्न जीवन कवन असेल अन्नाविन. अन्न वैरी झाले जाण मरण भरवे आता मज. मनी निर्धार करुणी गंगा प्रवेश करीन म्हणून. पोटी पाशान बांधोनी गंगेमध्ये निघाला. मनी स्मरे कर्पूर गौरव उपजलो आपण भूमी भार. केले नाही परोपकार अन्ना दानिक देखा. न करी पुण्य इह जन्मातरी पूर्वी शत. पुण्यफळ असे देखित मग हे कष्ट भोगीतसे. अर्पुती पूजा ईश्वराची केली असेल निंदा गुरुची. अवज्ञा केली माता पितयांची मग हे कष्ट भोगीतसे. अथवा पूर्वजन्मी आपण केले असेल द्विजधिकारण. अतिथी आलिया न घाली अन्न वैश्वदेव समयासी.
अथवा मारिले ओवरांसी अग्नी घातला रानासी वेगळे सांडुनी जनकी जननीसी स्त्रियसहित मी होतो. माता पिता तजोनिया असो सुखे जेऊनिया पूर्वा जरवा पासूनिया मग हे कष्ट भोगीतसे. ऐसी पापे आठवित विप्रे जातो गंगेत तव देखिले श्री गुरुनाथे म्हणती बोलावा ब्राह्मणासी. आना आना त्या ब्राह्मणासी प्राण तजितो का सुखेसी. आत्महत्या महादोषी पुसो कवन कवनाचा. श्री गुरु वचन ऐकुनी गेले शिष्य धावुनी द्विजवरा ते काढुनी आणिले श्री गुरु सन्मुख. अनाथासी कल्पतरू दृष्टी दुखिष्टाशी कृपा सागरू पुसतसे श्री गुरु त्या दुखिष्ट विप्रासी. श्री गुरु म्हणती तयासी प्राण कागा त्यांजुपाहसी. आत्महत्या महादोषी काय वृत्तांत सांग आत्मा. विप्र म्हणे गायतीरा या काय कराल पुसोनिया उपजोनी जन्मवाया भूमिभार जाहलो असे. मास पक्षा भोजन करती उदरव्यथेने कष्ट होती साहून शके प्राण देतो. काय सांगू स्वामिया आपणासी अन्न वैरी असता केवी वाचावे गुरुनाथा. शरीर सर्व अन्नगता केवी वाचू जगद्गुरु. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी तुझे वथा गेली परियेसी औषध असे आम्हाबासी क्षणे एक सांगो तुझ. संशय न धरी आता मणी भिवू नको अंतकरणी व्याधी गेली पडून भोजन करी धनीवरी. श्री गुरुवचन ऐकून स्थिर झाला अंतकरणी माथा ठेवणी श्री गुरुचरणी नमन केले तयावेळी. इतुकिया अवसरी तया ग्रामींचा अधिकारी विप्र एक अवधारी आला गंगा स्नानासी. तव देखिले श्री गुरुसी येऊनी लागला चरणांसी नमन केले भक्तीसी मनोवाक्या कर्म आश्वासुनी तये वेळी पुस्ती श्री गुरु स्तौम्य मौडी. कवन नाम कवनस्थळी वास म्हणती तयासी. एकुणी श्री गुरूंचे वचन सांगतसे तो ब्राह्मण गोत्र आपले कौडिन्या आपस्तंभ शाकेसी. नाम मज सायन देव असे वासस्थळ आपले कडंगचीस. आलो असे उदरपूर्तीस सेवा करीतो यवनाची. अधिकारपणे या ग्रामी वसो संवत्सर एका स्वामी. धन्य धन्य झालो आम्ही तुमचे दर्शन मात्रेसी. तू तारक विश्वासी दर्शने दितले आम्हासी. कृतार्थ झालो भरवसी जन्मांतरीचे दोष गेले. तुझा अनुग्रह होय त्यासी तरेल या भवार्णवासी. अप्रयत्ने आम्हासी दर्शन दिले स्वामिया. श्लोक गंगा पापत शशिताप दैन्य कल्पतरुस तथा पापतापच दैन्य च हरिची गुरुदर्शनम. टीका गंगा देखताची पापे जाती चंद्रदर्शने तापनासती. कल्पतरुची ऐसी गती दैन्य वेगळा करी जाण. तैसे नव्हती तुमचे दर्शन गुण पापताप दैन्य हरण. देखिले आजी तुमचे चरण चतुर्वर्ग फल पावलो. ऐशी स्तुती करुणी पुनरुपी लागला श्री गुरुचरणी. जगद्गुरु आश्वासुनी निरोप देती तयावेळी. श्री गुरु म्हणती तयासी आमचे वाक्य परियसी. जठरव्यता ब्राह्मणासी प्राणत्याग करीतसे. उपशमन याचे व्याधीसी सांगो औषध आमसी. नेऊनी आपले मंदिरासी भोजन करवी मिष्टान्न. अन्न देविता याची व्यथा व्याधी न राहो सर्वता. घेऊनी जावे आता त्वरिता क्षुधाक्रांत विप्र असे. एकुणी श्री गुरूंचे वचन विनवितसे कर जोडून. प्राणत्याग करिता भोजन या ब्राह्मणासी होतसे. जेविला काल मासे एका त्याने प्राण जातो एका. अन्न देता आम्हासी देखा ब्रह्महत्या त्वरित घडेल. श्री गुरु म्हणती सायन देवासी आम्ही औषधी देतो त्यासी. अपुपान्न भाषेसी क्षीरमिश्रित परमान्न. अन्न देविता त्वरितसे व्याधी जाईल परियेसी. संशय न धरी तो मानसी त्वरित न्यावे गृहासी. अंगीकारुणी तयावेळी माथा ठेवी चरण कमळी. विनवितसे करुणा बहाळी याचे स्वामी भिक्षेसी. अंगीकारुणी श्री गुरुनाथ निरोप देती का हो का त्वरित. सिद्ध म्हणे एकमात नामधारक शिष्योत्तमा. आम्ही होतो तयेवेळी संवेत शिष्य सकळी. जठरव्यतेच्या विप्रजवळी श्री गुरु गेले भिक्षेसी. विप्रे झाले त्याचे घरी पूजा केली परोपरी. पतिव्रता त्याची नारी जाखाई म्हणजे परियेसा. पूजा करती श्री गुरुसी षोडोपचारे परियेसी. तेनेची रीती आम्हासी शिष्या सकळी का वंदिले. श्री गुरु पूजा विधान विचित्र केले अतिगहन. मंडळ केले रक्तवर्ण एकेकासी पृथक पृथक. पद्म रचुनी अष्टदळी नाना परीचे रंगमाळी. पंचवर्ण चित्रमाळी रचिली तिये परियेसा. चित्रासन श्री गुरुसी तेने चिपरी सकळियांसी. मंडळाचरण विधीसी करती पुष्पगंधाक्षता.
संकल्पोनी विधीसी नमन केले अष्टांगेसी, माता ठेवणी चरणी न्यासी पाद सर्वही अष्टांगी, षोडोपचार विधींसी पंचामृत मृतादी परियेसी, रुद्रसूक्त मंत्रेसी चरण स्नापिले तये वेळी, श्री गुरुचरणी अतिहर्षी पूजा करीत षोडशी, तया विप्रध्यान केसी चरणतीर्थ धरिता झाला, तया चरण तीर्थासी पूजा करीत भक्तींसी, गीतवाद्य आनंदेसी करी आरती निरंजन, अनुक्रमी श्री गुरु पूजा करिता झाला विधी ओजा, पुनरुपी षोडोपचारे पूजा करीतसे भक्तीने, अक्षयवाने आरती श्री गुरुसी ओवाळीती, मंत्र घोष अतिशक्ती पुष्पांजली करिता झाला, अनेक परी गायन करी नमन करी प्रीती करी, पतिव्रता असे नारी पूजा करती उभय वर्ग, ऐसे परी श्री गुरुसी पूजा केली परियेसी, तेनेची विधी शिष्यांसी आम्हा समस्तांसी वंदिले, संतोषोनी श्री गुरुमूर्ती वर देती अति प्रीती, तुझी संतती होईल ख्याती गुरुभक्ती वंशोवंशी, तू जानसी वसूचा गुरुचा वास, अभिवृद्धी होय वंशोवंश, पुत्र पौत्री नांदाला हर्षी गुरुभक्ती येणे परी, ऐसे बोलणी द्विजाशी आशीर्वचन देती अति हर्षी, नमन करुणी श्री गुरुसी टाय घातले तये वेळी, नाना परिचय पक्वान्न अपुपादी भाषांना अष्टविध परमान्न शर्करासहित निवेदिले, शाकपाक नाना परी वाढतात सविस्तारी, भोजन करती प्रीती करी श्री गुरुमूर्ती परियसा, जठरवटेच्या ब्राह्मणे भोजन केले परिपूर्ण, व्याधी गेले तक्षण श्री गुरुचे कृपादृष्टीने, परिस लागता लोहासी सुवर्ण होय परियेसी, दर्शन होता श्री गुरुसी व्याधी कैचे सांगे मज, उदय जाहलिया दिनकरासी, सहार होतो अंधकारासी, श्री गुरुकृपा होय ज्यासी दैन्य कैचे तया घरी, ऐसे परी श्री गुरुनाथ भोजन केले शिष्यासहित, आनंद झाला तेथे बहुत विस्मय करती सकळेजण, अभिनव करती सकळजण, द्विजासी वैरी होते अन्न, औषध झाले तिचे अन्न, व्याधी गेली म्हणून म्हणताती, सिद्ध मने नामधारकासी, श्री गुरु महिमा होय ज्यासी जन्मजरांतरीचे जाती दोष व्याधी कैची त्याचे देही, गंगाधराचा नंदन सरस्वती सांगे विस्तारून, गुरुचरित्र कामधेनू एका श्रोते एकचित्ते, जे एकती भक्तीने व्याधी नसती त्यांचे भुवना, अखिल सौख्य पावती जाना सत्य सत्य पुनसत्य, इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वतू पख्याने सिद्ध नामधारक संवादे, करंजनगरा भीगमन तथा विप्रोदर व्यधा निरसन नाम त्रयोदशोऽध्यायः। श्री गुरुदत्तोत्रयार्पणमस्तु। संपूर्ण गुरुचरित्र दिवस दुसरा, अध्याय 14वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका, प्रश्न करी अतिविशेषा एक चित्ते परियसा। जय जया योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा, पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय आम्हासी। उदरवतेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले श्री गुरु कृपेसी, पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हाप्रती। एकोणी शिष्यांचे वचन संतोषे सिद्ध करी आपण, गुरुचरित्र कामधेनू जान सांगता झाला विस्तारे। एक शिष्या शिकामणी भिक्षा केली त्याचे भुनी, तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले परियेसा। गुरुभक्तीचा प्रकारो पूर्ण जाणे तो द्विजवरू, पूजा केली विचित्रू म्हणूने आनंदे परियेसा। तया सायन देव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी, भक्त हो रे वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी। एकुणी श्री गुरूंचे वचन सायन देव विप्रकरी नमन, माथा ठेवणी चरणी न्यासिता झाला पुन्हा पुन्हा। जय जय जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारो, अविद्या माया दिससी नरू वेदा गोचरू तुझा महिमा। विश्वव्यापक तूच होसी ब्रह्मा विष्णू व्योमकेशी, धरिला मन वेश तू मानुषी भक्तजन तारावया। तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैची आम्हासी, मागेन एक आता तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती। माझे वंश पारंपरी भक्ती द्यावी निर्धारी, यह सौख्य पौत्री उपरी द्यावी सद्गती। ऐसी विनंती करुणी पुनरुपी विनवी करुणावचनी, सेवा करीतो द्वार येऊनी महाशूर क्रूर असे। प्रति संवत्सरी ब्राह्मणासी घात करीते जीवेसी, याचे कारणी आम्हासी बोलावी तसे मज आजी।
जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण. भेटी झाली तुमचे चरण मरण कैचे आपणासी. संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती. विप्रमस्तकी ठेविती चिंता न करी म्हणून या. भय सांडुनित्वा जावे क्रूयवाना भेटावे. संतोषोनी प्रिय भावे पुनरूपी पाठविला आम्हापाशी. जववरी परतोणी येसी असो आम्ही भरवसी. तुआ आलिया संतोषी जाऊ आम्ही येथोनी. निज भक्ता आमुचा तू होशी. पारंपारी वंशोवंशी अकलाभिष्ट तू पावसी. वाढेल संतती तुझी बहुत. तुझे वंश पारंपारी सुखे नांदती पुत्र पौत्री. अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी. ऐसा वर लादोन निघे सायन देव ब्राह्मण. जेथे होता तो यवन गेला त्वरित त्याजवळी. कालांतक यम देखा यवन दृष्ट परियेसा. ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वालरूप होता झाला. विमुख होऊनी गृहात गेला यवन कोपत. विप्र जाहाला भयचकित मनी श्री गुरु ध्यातसे. कोप आलिया ओळंबयासी केवी स्पर्शे अग्निशी. श्री गुरुकृपा होय ज्यासी काय करील क्रूरदृष्ट. गरुडाची या पिलियांसी सर्पतो कवनेवरी ग्रासी. तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची. का एखादे सिंहासी एरावत केवी ग्रासी. श्री गुरु कृपा होय ज्यासी कडे काळांचे भय नाही. ज्याचे हृदय गुरुस्मरण त्याचे कैचे दया भय दारुण. काळ मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय करी. ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय. श्री गुरुकृपा ज्यासी होय यमाचे मुख्य भय नाही. ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुषुप्ती केली भ्रमित होऊन शरीर स्मरण नाही त्यासी. हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होऊनी परियसी. प्राणांतक व्यत्यसी कष्ट तसे तये वेळी. स्मरण असे नसे काही मने शस्त्र मारितो घाई. छेदन करतो अवयव पाही विप्र एक आपणासी. स्मरण जाहले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी. लोड तसे चरण कमळी मने स्वामी तुची माझा. येथे पाचारिले कवणी जावे त्वरित वर्तोनी. वस्त्रे भूषणी देवनी निरूप देतो तये वेळी. संतोषोनी द्विजवर आला ग्रामा वेगवक्त्र. गंगातीरी असे वासर श्री गुरुचे चरण दर्शना. देखून या श्री गुरुसी नमन करीतो भावेसी. स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत. संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती. दक्षिण दिशा जाऊ म्हणती स्थान तीर्थयात्रे. एकूणी श्री गुरूंचे वचन विन्वितसे कर जोडून. न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे. तुमचे शरणाविने देखा राहून न शके क्षण एका. संसार सागर तारका तुझी देवा कृपा सिंधू. उद्धरावया सगरांसी गंगा आली भूमीसी. तैसे स्वामी आम्हासी दर्शने दिदले आपुले. भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सांडणे काय नीती. सेवे येऊ निश्चितीच म्हणून चरणी लागला. येणे परी श्री गुरुसी विनवी विप्र भावेसी. संतोषोनी विनयेसी श्री गुरु म्हणती तये वेळी. कारण असे आम्हा जाणे तीर्थ असती दक्षिणे. पुनरूपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी. आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित. कलत्र पुत्र इष्ट भ्रात मिळून भेटा तुम्ही आम्हा. न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुःखे. म्हणून हस्त ठेविती मस्तके भाक देती तये वेळी. ऐसे परी संतोषोनी श्री गुरु निघाले तेथोनी. जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र ते. समस्त शिष्या समवेत श्री गुरु आले तीर्थ पाहात. प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्तरूपे. नामधारक विन्वी सिद्धासी कारण काय गुप्त भावयासी. होते शिष्य बहुवसी त्यासे कोठी ठेविले. गंगाधराचा नंदनू सांगे गुरुचरित्र कामधेनू. सिद्धमुनी विस्तारूने सांगे नामकरणीस. पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारू. मन करुणी एकाग्रू एका श्रोते सकळी कहो. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वतू पाख्याने सिद्धनामधारक संवादे क्रूर यवनशासन सायनदेवर प्रदान नाम चतुर्दशोऽध्यायः. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदत्तोत्रया पर्णमस्तु. संपूर्ण गुरुचरित्र अध्याय 15. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. एक शिष्या नामकरणी धन्य धन्य तुझी वाणी. तुझी भक्ती गुरुचरणी लीन झाली परियसा. तू माते पुसतोसी होत मन संतोषी. गोप्य व्हावया कारण कैसी सांगेन एक एक चित्ते. महिमा प्रकट झाली बहुत तेने भसती लोक अमित. काम्यार्थ व्हावे म्हणून समस्त येती श्री गुरुच्या दर्शना. साधू असाधू धूर्त सकळी समस्त येती श्री गुरुजवळी. वर्तमानी खोटा कडी सकळ हे शिष्य होऊ म्हणती.
पाहे पा पूर्वी भार्गवराम अवतरुणी निक्षत्र केली मेदिनी. राज्य विप्रांसी देऊनी गेला आपण पश्चिम समुद्रासी. पुनरुपी जाती तयापासी तोही ठाव मागावयासी. या कारणे विप्रांसी कांक्षा न सुटे परियेसा. उपगोनी भार्गवराम देखा गेला सागरा मध्योदका. गौप्य रूपे असे एका आणि गमागतील म्हणूनी. तैसे श्री गुरुमूर्ती एक राहिले गुप्त कारणिक. वर मागतील सकळिक नाना येतो म्हणून या. येऊन या विश्वव्यापक जगदीश्वर तो काय देऊ न शके वर. पाहुनी भक्ती पात्रानुसार प्रसन्न होय परियेसा. या कारणे तया स्थानी श्री गुरु होते गोप्यगुणी. शिष्या सकळांसी बोलावूनी निरोप देती तीर्थयात्रे. सकळ शिष्या बोलावूनी निरोप देती नुस्य मुनी. समस्त तीर्थे आचरुनी यावे भेटी श्री शैल्या. एकोणी श्री गुरुचे वचना समस्त शिष्य धरती चरणा. कृपामूर्ती श्री गुरु राना का उपेक्षेसी आम्हासी. तुमचे दर्शन मात्रेसी समस्त तीर्थे आम्हासी. आम्ही जावे कवन ठायासी सोडून चरण श्री गुरुचे. समस्त तीर्थे श्री गुरुचरणी ऐसे बोलती वेदवाणी. शास्त्री ही तेची विवरण असे स्वामी प्रख्यात. जवळी असता निधान केवी हिंडावे रानोरान. कल्पवृक्ष सांडून केवी जावे देवराया. श्री गुरु म्हणती शिष्यांसी तुम्ही आश्रमी संन्यासी. राहू नये 5 दिवशी एके ठाई वास करीत. चतुर्थाश्रम घेऊनी आचरावी तीर्थे भुवनी. तेने मनी स्थिर होऊनी मग राहावे एकस्थानी. विशेष वाक्य आमुचे एक अंगीकारणे धर्म अधिक. तीर्थे हिंडुनी सकळिक माग यावे आम्हापाशी. बहुधान्य नाम संवत्सरासी येऊ आम्ही श्रीशैल्यासी. तेथे आमचे भेटूसी यावे तुम्ही सकळिक हो. ऐसे परी शिष्यांसी श्री गुरु सांगती उपदेश. समस्त लागती चरणास एक शिष्या नामधारका. शिष्य म्हणती श्री गुरुस तुमचे वाक्य आम्हा परिस. जाऊ आम्ही भरवसे करू तीर्थे भूमीवरी. गुरुचे वाक्य जो न करी तोची पडे रवरव घोरी. त्याचे घर यमपुरी अखंड नरक भोगी जाना. जावे आम्ही कवन तीर्था निरूप द्यावा गुरुनाथा. तुझे वाक्य दृढ चित्ता धरुणी जाऊ स्वामिया. जे जे स्थानी निरोपदेसी जाऊ तेथे भरवसी. तुझे वाक्यांची आम्हासी सिद्धी होय स्वामिया. एकोणी शिष्यांचे वचन श्री गुरुमूर्ती प्रसन्न वदन. निरोप देती साधारण तीर्थयात्रे शिष्यांसी. या ब्रह्मांड गोलंकात तीर्थराज काशी विख्यात. तेथे तुम्ही जावे त्वरित सेवा गंगा भागीरथी. भागीरथी तटाका यात्रा साठी योजने पवित्रा. साठी कृच्छ फळ तत्र प्रयाग गंगाद्वारी द्विगुण. यमुना नदी ताटकेसी यात्रा 20 गाव परियेसी. कृच्छ तितुकेची जाना ऐसी. एको मने अवधारा सरस्वती म्हणजे गंगा भूमीवरी असे चांगा. चतुर्विंशती गावे अंगा स्नान करावे तटाकी. तितुकेची कृच्छ फल त्यासी यज्ञाचे फल परियेसी. ब्रह्मलोकी शाश्वतेसी राहे नर पितृसहित. वरुणा नदी कुशावर्ती शतद्रु विपाशका ख्याती. वितस्ता नदी शरावती नदी अस्ति मनोहर. मृदवरदा नदी थोर सकरी. मधुमती येर पयस्वी घृतवती तीर तटाक यात्रा तुम्ही करा. देवनदी म्हणजे एक असे ख्याती भूमंडळिक. 15 गावे तटाक यात्रा तुम्ही करावी. जितके गाव तितके कृच्छ स्नान मात्रे पवित्र. ब्रह्महत्यादी पातके नाश तत्र मनोभावे आचरावे. चंद्रभागा रेवतीसी शरयू नदी गोमतीसी. वेदिका नदी कौशिकेसी नित्यंजला मंदाकिनी. शस्त्रवक्त्रा नदी थोर पूर्णा पुण्य नदी येर. बहुधा नदी अरुणा थोर. 16 गावे तटाक यात्रा. जेथे नदी संगम असती तेथे पुण्य स्नान पुण्य अमिती. त्रिवेणी स्नान फळे असती नदीचे संगमी स्नान करा. पुष्कर तीर्थ वैराचिनी. सहिन्निता नदी म्हणूनी नदी तीर्थ असे सगुणी. गया तीर्थी स्नान करा. सेतुबंध रामेश्वरी. श्रीरंग पद्मनामसरी. पुरुषोत्तम मनोहरी नैमिषारण्य तीर्थ असे. बद्री तीर्थ नारायण नदी अस्ति अतिपुण्य. कुरुक्षेत्री करा स्नान अनंत श्री शैल्य यात्रेसी. महालय तीर्थ देका. पितृप्रीती तर्पणी एका. द्विचत्वारी कुळे निका. स्वर्गासी जाती भरवसी. केदार तीर्थ पुष्कर तीर्थ. कोटी रुद्र नर्मदा तीर्थ. मृतुकेश्वर कुब्ज तीर्थ कोकामुखी विशेष असे. प्रसाद तीर्थ विजय तीर्थ. पुरी
चंद्र नदी तीर्थ गोकर्ण शंखकर्ण ख्यात स्नान बर्वे मनोहर अयोध्या मधुरा कांचीची द्वारावती गयेसी शाल ग्राम तीर्थासी शबलग्राम मुक्तिक्षेत्र गोदावरी तटाकसासी योजने 6 परियेसी तेथील महिमा आहे ऐसी वाजपेय तितके पुण्य सव्य अपसव्य वेळ तिनी तटाक यात्रा मनोनेमी स्नान करिता होय ज्ञानी महापातकी शुद्ध होय आणिक दोन्ही तीर्थे असती प्रयाग समान असे ख्याती भीमेश्वर तीर्थ म्हणती वंजरा संगम प्रख्यात कुरुक्षेत्रपर्ण तीर्थ बरवे तटाक यात्रा द्वादश गावे गोदावरी समुद्रे संगमे षट्त्रिशंत कृच्छफळ पूर्णा नदी तटाकेसी 4 गावे आचरा हर्षी कृष्णावेणी तीरासी 15 गावे तटाक यात्रा तुंगभद्रा तीर बरवे तटाक यात्रा 20 गावे पंप समोर स्वभावे अनंत महिमा परियेसा हरिहर क्षेत्र असे ख्याती समस्त दोष परिहरती तैसेच असे भीमरती 10 गावे तटाक यात्रा पांडुरंग मातुलिंग क्षेत्र बर्वे पुरी गानग तीर्थे असरी तेत चांग अष्टतीर्थ मनोहर अमरजा संगमात कोटी तीर्थे अस्ति ख्यात वृक्ष असे अश्वत्थ कल्पवृक्ष तोची जाना तया अश्वत्थ सन्मुखेसी नृसिंहस तीर्थ परियेसी तया उत्तर भागेसी वाराणसी तीर्थ असे तया पूर्व भागेसी तीर्थ पाप विनाशी तदनंतर कोटी तीर्थ विशेष पुढे रुद्रपाद तीर्थ असे चक्रतीर्थ असे एक केशव देवनायक ते प्रत्यक्ष द्वारावती देख मन्मथ तीर्थ पुढे असे कल्लेश्वर देवस्थान असे तेथे गंधर्व भुवन ठाव असे अनुपम्य सिद्धभूमी गाणगापूर तेथे जे अनुष्ठान करीती तया इष्टार्थ होय त्वरिती कल्पवृक्ष आश्रयती काननोहे मनकामना काकिनी संगम बर्वा भीमा तीर क्षेत्र नावा अनंत पुण्य स्वभावा प्रयाग समान असे देखा तुंगभद्रा वर्धा नदी संगमस्थानी तपोनिधी मलापहारी संगमी आदी पापे जाती शतजन्माची निवृत्ती संगम असे ख्याती ब्रह्महत्या नाश होती जावे तुम्ही त्वरिती श्री गुरु म्हणती शिष्यांशी सिंहराशी बृहस्पती येता तीर्थे संतोषती समस्त तीर्थी भागीरथी येऊन्या ऐक्य होय कन्यागती कृष्णे प्रती त्वरित येती भागीरथी तुंगभद्रा तुळागती सूरनदी प्रवेश परियेसा कर्का तटाकसासी सूर्य येता मलप्रहरा कृष्ण संयुता सर्वजन स्नान करिता ब्रह्महत्या पापे जाती भीमा कृष्णा संगमेसी स्नान करिता परियेसी 60 जन्म विप्रवंशी उपजे नर परियेसा तुंगभद्रा संगमी देखा त्याहुनी त्रिगुण अधिका निवृत्ती संगमी एका चतुर्गुण त्याहुनी पाताळ गंगेची स्नानी मल्लिकार्जुन दर्शिनी षड्गुण फल तयाहुन पुनरावृत्ती त्यासी नाही लिंगा लई पुण्य द्विगुण समुद्र कृष्णा संगमी अगम्य कावेरी संगमी 15 गुण स्नान करा मनोभावे ताम्रपर्णी याची परी पुण्य असंख्य स्नान मात्री कृतमाला नदी तीरी सर्व पाप परिहरे पयस्विनी नदी आनिक भवनाशिनी अतिविशेष सर्व पापे हारिती एक समुद्रस्कंद दर्शने शेषाद्री क्षेत्र श्रीरंगनाथ पद्मनाम श्री मदनत पूजा करुणी जावे त्वरित त्रिनामल्ल क्षेत्राशी समस्त तीर्था समान असे आनिक कुंभकोण कन्याकुमारी दर्शन मत्स्यतीर्थे स्नान करा पक्षी तीर्थ असे बर्वे रामेश्वर धनुष्कोटी नावे कावेरी तीर्थ बर्वे रंगनाथा सन्निध पुरुषोत्तम चंद्रकुडेसी महालक्ष्मी कोल्हापुरासी कोटी तीर्थ परियेसी दक्षिण काशी करविस्थान महाबळेश्वर तीर्थ बर्वे कृष्णा उगम तेथे पहावे जेथे असे नगर बहे पुण्यक्षेत्र रामेश्वर तया सन्निध असे ठाव कोल्हग्रामी नृसिंहदेव परमात्मा सदाशिव तोचे एक प्रत्यक्ष बिल्लवडी कृष्णांतरी शक्ती असे भुवनेश्वरी तेथे तप करती जरी तेची ईश्वरी एकता पूर्णा संगमी बर्वे तेथे तुम्ही मनोभावे स्नान करा मार्कंडेय नावे संगमेश्वरू पूजावा ऋषींचे आश्रम कृष्णातीरी असती उगम स्नान करिता होय ज्ञान तया सन्निध्य कृष्णपुढे पुढे कृष्णा प्रवाहात अमरापूर असे ख्यात पंचगंगा संगमात प्रयागाहुनी पुण्यधिक अखिल तीर्थे तया स्थानी तप करती सकळ मुनी सिद्ध होय त्वरित ज्ञानी अनुपम क्षेत्र परियेसा
ऐसे प्रख्यात तया स्थानी अनुष्ठिता दिवसतिनी अखिलाभिष्ट पावनी पावती त्वरित परमार्थी जुगालय तीर्थ बर्वे दृष्टी पडता मुक्त व्हावे शूर्पालय तीर्थ बर्वे असे पुढे परियेसा विश्वमित्र ऋषी ख्याती तपछाया भगवती तेथे समस्त दोष जाती मलप्रहारा संगमी कपिल ऋषी विष्णुमूर्ती प्रसन्न त्यासी गायत्री श्वेतशृंगी प्रख्याती उत्तरवाहिनी कृष्णा असे तया स्थानी स्नान करिता काशीहुनी शतगुणिता एकमंत्रे तेथे जपता कोटी गुणी फळ असे आणिक असे तीर्थ बर्वे केदारेश्वरा ते पहावे पिठापुरी दत्तोत्रय देव वास असे सनातन आणिक असे तीर्थ थोर प्रख्यात नामे मणिगिरी सप्तऋषी प्रीती करी तप केले बहुदिवस ऋषभाद्री कल्याण नगरी तीर्थे असती अपरंपारी नवे संसार येरधारी तया क्षेत्रा आचरावे अहोबळाचे दर्शन साठी यज्ञ पुण्य जान श्रीगिरींचे दर्शन नवे जन्म मागुती समस्त तीर्थे भूमीवरी आचरावी परी करी रजस्वला होता सरी स्नान करिता दोष होय संक्रांती कर्काटक धरुणी त्यजावे तुम्ही मास दोन्ही नदी तीरी वास करीती कोणी त्यांसी काही दोष नाही तयांमध्ये विशेष त्यजावे तुम्ही 3 दिवस रजस्वला नदी सुरस महानदी येणे परी भागीरथी गौतमीसी चंद्रभागा सिंधू नदीसी नर्मदा शरयू परियसी त्यजावे तुम्ही दिवसतिनी ग्रीष्मकाळी सर्व नदीस रजस्वला 10 दिवस वापी कूट तटाकास एक रात्र वर्जावे नवे उदक जया दिवशी येता ओळखा रजस्वलेसी स्नान करिता महादोषी येणे परी वर्जावे साधारण पक्ष तुम्हासी सांगितली तीर्थे परियेसी जे जे पाहाल दृष्टीशी विधीपूर्वक आचरावे एकूणी श्री गुरूंचे वचन शिष्य सकळ करती नमन गुरु निरोप कारण म्हणून निघती सकळिक सिद्ध म्हणे नामधारकासी निरोप घेऊनी श्री गुरुसी शिष्य गेले यात्रेसी राहिले श्री गुरु गोप्य रूपे म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार एकता होय मनोहर सकळाभिष्टे साधती गुरुचरित्र कामधेनु श्रोते होनी सावधानु जे एकती वक्तजनू लादती चारे पुरुषार्थ ब्रह्मरसाची गोडी सेवितो आम्ही घडोघडी ज्यांसी होय आवडी साधे त्वरित परमार्थ येती श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे तीर्थयात्रा निरुपम नाम 15 श्री गुरुदत्तोत्रया पर्णमस्तु।